नमस्कार. नमस्कार. कसे आहात? बस ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझं मिस्टर एमचे जाते चॅनल आहे. मी तुम्हाला खूप दिवस झाले नोटीस करतोय. तुम्ही न चुकता वर्कआउटला येते. हो, बरोबर. बरोबर. मला काही सांगू शकता? काय आहे की ज्यावेळेला येत नव्हतो इथे गार्डन म्हणजे वर्कआउटसाठी, त्यावेळेला फार स्थूल होतो, पेट पण बाहेर होतं. बरोबर आहे. त्या हिशोबाने एकदम कंटाळा यायचा. घरी आलं की मग असं झोपून राहावंसं वाटायचं. मला एक जाणकार माणसाने सांगितलं, "नाही, तुम्ही जरा सकाळी चाला. उपाशीपोटी जेवढे चालाल, जेवढे वर्कआउट कराल ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे." तेव्हापासून मी हे चालू केलंय. कमीत कमी 7 वर्ष झाली आता. 7 वर्ष पूर्ण होत आहेत. 7 वर्ष पूर्ण होत आहेत. 7 वर्षापासून मी येतोय आणि मी आता या पोझिशन मध्ये माझं 64 किलो वजन होतं. आता 60 किलो वजन आहे. म्हणजे किती किलो वजन कमी केलं? 4 किलो वजन कमी केलं. ओके. 4 किलो वजन कमी केलं. पोट पण बरोबर आपल्या लेवलला आलंय. म्हणजे आहे, पोट कुठे जाणार नाही. पोट आपलंच आहे, राहणार आहे. वाढेल, कमी होईल, पण आपण एक स्टे करायचं आहे. ओके. त्याला दुसरं काही करायचं नाहीये. वर्कआउट करतो सगळ्यांबरोबर, हसी खुशी. एक घंटा येतो ना, 1 घंटा वेगळ्याच दुनियेमध्ये असतो आणि नंतर परत आपलं रुटीन जे आहे ते आहेच. त्याला हे करता येत नाही. जरी मला वेळ नसेल तरी मी अर्धा तास येणार इथे. 1 तासाच्या ऐवजी अर्धा तास येणार, अर्धा तास वर्कआउट करणार आणि निघून जाणार, पण येणार. काल तर मध्ये आल्यानंतर माझ्या अभ्यासानुसार थोडं मूड फ्रेश होतो का? एकदम फ्रेश. पुरा दिवस फ्रेश मध्ये जातो. असं कंटाळा येत नाही कुठल्याही याचा, म्हणजे कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही आणि एकदम फ्रेश असतो. तुमच्या वयानुसार तुम्हाला कोणती लोकलाय वगैरे आहे का? नाही, काहीच नाही. कारण याच्यामुळे भरपूर मला फरक पडलाय की म्हणजे आम्ही पहिला कसं की ऍसिडिटी झाली, खा गोळी, हे दुखतंय, खा गोळी. आता ते कुठलंही औषध खात नाहीये. ना ऍसिडिटी होत आहे ना काय. बस आपलं रनिंग आणि आपली वर्कआउट याच्यावर मी फोकस करतोय. त्यामुळं हेच डॉक्टर आहे असं समजून याच्याबरोबर मी वर्कआउट करत राहतो. अं, तुम्ही कधी बघितलं का की माझं युट्यूबला चॅनल होतं मिस्टर एम जाते. मी चॅनलवर नाही का जेवण पाहते असे व्हिडिओ बनवले होते. वर्कआउट चॅलेंज घेतलं होतं. तुम्हाला माहिती ते? हा, ते मला वाटतंय की 2 महिन्यापूर्वी बघितलं होतं. 2 महिन्यापूर्वी बघितलं होतं की 75 डेज. बाकी नाव लक्षात नव्हतं. आता तुम्ही सांगितले मिस्टर एमडी साठे, बरोबर ना? त्यामुळे आम्ही बघितलं वर्कआउट. तुम्ही म्हणजे चांगलं करताय की तरुण मुलांना एकत्र करून त्यांच्याशी वर्कआउट करून घेताय. चांगली गोष्ट आहे आणि असंच चॅनल तुमचं पुढं चालू द्या. आणि मिस्टर एमडी साठे यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, हे विसरू नका. ठीक आहे.